हा पास्ता इतका क्रीमी आणि प्रोटीनने भरलेला आहे की तुम्ही रोज बनवायचा विचार कराल। हाय एव्हरीवन, मी शुभांगी आणि आज आपण बनवणार आहोत क्रीमी हाय प्रोटीन पास्ता, ज्याचं सिक्रेट कॉम्बिनेशन तुम्हाला नक्की आवडणार आहे। आणि हा क्रीमी पास्ता मी कसा बनवते ते मी तुम्हाला फक्त 4 ते 5 मिनिटात दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी आपण पास्ता बॉईल करायला घेऊया। पाण्यात थोडं मीठ आणि तेल घालून पाणी उकळायला ठेवूया। पाणी उकळत आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुक्या लाल मिरच्या आणि लसूण टाकूया। थोडं परतून घेऊ। आता त्यात थोडे काजू टाकूया, मग रेड पेपर आणि टोमॅटो घालूया। पॅनवर झाकण ठेवू म्हणजे ते छान कुक होतील। इकडे पाणी उकळलं आहे, आता त्यात पास्ता ॲड करूया म्हणजे बॉईल होईल। टोमॅटो आणि कॅप्सिकम कुक झाले आहेत, यात थोडं पनीर टाकूया। थोड्या वेळाने हे सगळं मिक्सर जारमध्ये टाकूया। एकदम स्मूथ क्रीमी ग्रेव्ही बनवून घेऊया। इकडे पास्ता बॉईल झाला आहे, त्याला स्ट्रेनरमध्ये टाकून पाणी वेगळं करूया। आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण आणि बारीक चिरलेला कांदा टाकूया। थोडं परतून झालं की त्यात थोड्या वेजीस घालूया। जे काही भाज्या आपल्याकडे आहेत ते आपण घेऊया, किंवा वेजीस नको असतील तरी चालेल। सगळ्या भाज्या थोड्या शिजल्यावर आता त्यात आपण बनवलेली क्रीमी ग्रेव्ही ॲड करूया। सगळं छान मिक्स करून थोडं पाणी आणि मीठ घालूया। आता बॉईल पास्ता ॲड करून मिक्स करू आणि थोडा वेळ झाकण ठेवूया। तर आपला क्रीमी हाय प्रोटीन पास्ता तयार आहे। एकदम रेस्टॉरंट स्टाईल, क्रीमी आणि फुल ऑफ फ्लेवर। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच टेस्टी आयडियासाठी शुभांगीज युनिवर्सला सबस्क्राईब करा।